एक वाटी डाळ घेतली, स्वच्छ करून घेतली. हे कुकरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे डाळ मी या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि आता आपण हे डाळ धुवून घ्यायची आहे. आपण आता पाणी ओतून घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने हे डाळ स्वच्छ धुवून घेऊ. आता हे डाळ आपण स्वच्छ धुवून घेत आहोत. पाणी आपण काढून घेऊ. आता बघा अशा पद्धतीने हे पाणी काढून घेतलेलं आहे. सगळं पाणी त्याच्यामधले 2 ते 3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ धुवून घेऊन आता त्याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये हिंग पण टाकले एक अर्धा चमचा. आता त्याच्यामध्ये ही आपलं टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो पण टाकून घेतलं. आता हा 1 वाटी कांदा टाकून घेतला. ज्या वाटीनं आपण डाळ घेतली होती त्याच वाटीनं कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आता थोडंसं त्याच्यावर आपण तेल ओतून घेऊ. 1 ते 2 टीस्पून आणि आता हे हलवून घेऊ व्यवस्थितरित्या. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ज्या वाटीनं डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं आपण 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं. आता हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे कुकरचं झाकण लावून आपण गॅसवर ठेवून देऊ. आता आपलं ही डाळ शिजून झालेली आहे बघा. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं, गरगोटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गाजर घातलं, वांगे घातले, बीट घातलं आणि हे बटाटा घातलं. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा नसल्यामुळे आपण शेवग्याच्या शेंगा घालू शकलो नाहीत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता. आणि हे बेडगी मिरची 2 ते 2.5 चमचा मी टाकलेली आहे. तिखट नसते मिरची. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण कुकरचं मिक्स करून घेऊ आणि कुकरच्या झाकण लावून आपण अजून एकदा शिजायला ठेवून देऊ. हे आपण गॅसवर ठेवून देऊ. आता आपले हे व्यवस्थित शिजलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं घोटून घेतलं मी. असं ही आपली डाळ शिजलेली आहे. आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं. 2 चमचे तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली, व्यवस्थित तडतडली मोहरी आता. आणि आता त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेऊ. आता व्यवस्थित मोहरी तडतडलेली आहे. आता बघा आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले. आता जिरे पण व्यवस्थित तडतडलेले आहे. त्याच्यामध्ये आता उडदाची डाळ टाकून घेतली 1 टेबलस्पून. उडदाची डाळ टाकून झाली, थोडी भाजली. आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली. आता हे अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थितरित्या फ्राय झाली पाहिजे, व्यवस्थित शिजली पाहिजे. आता त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 लाल मिरची टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये. कढीपत्ता पण टाकून घेतला आणि आता हे थोडं हलवून घेऊ. आणि जे आपण गरगटून ठेवलेलं जे काही आपलं डाळ होती, हे डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. बीट टाकल्यामुळं बघा कलर किती छान आलेला आहे. आपला सांबार किती सुंदर आणि कलरबाज दिसत आहे बघा. किती कलर छान आलेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर पेरून घेतली. आता थोडं बऱ्यापैकी शिजू द्यायचं. आता त्याच्यावर मी हे सांबार मसाला टाकून घेतलेला आहे.
सांबर मसाला टाकून थोडं शिजवून घ्यायचं. ह्या सांबरबरोबर मी इडली पण केलेली आहे. इडलीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. ती रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. आता हे आपण व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं, थोडं शिजू द्यायचं. बघा अशा पद्धतीने आपला हा सांबर झालेला आहे. आता त्याच्यावर मी 2 चमचे तूप टाकून घेतलं, कारण खमंग लागतं, छान लागतं. अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.